नागपूरमध्ये आपले सेवा सरकार केंद्र तालुका व्यवस्थापकांना पूर्ववत पदावर घेण्याकरता आमरण उपोषण सुरू आहे। यशवंत स्टेडियम इथं बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात आहे। राज्यातील 400 पेक्षा जास्त व्यवस्थापकांकडून उपोषण सुरू आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। महाराष्ट्र राज्य मंडळाचं आता हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरुवात झालं आणि या नागपूर शहरात सुरू झालेल्या राज्य सरकारचं जे अधिवेशन आहे यासाठी अनेक विविध मागण्या आता नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत। यशवंत स्टेडियमवर या ठिकाणी आमरण उपोषण एका संघटना म्हणजे आपले सेवा सरकार जे केंद्र आहेत यांच्या व्यवस्थापकडून आता या ठिकाणी आमरण बेमुदत उपोषण सुरू झालेले आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, राज्य शासनाने त्या मागण्या त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, त्या नियुक्त्या त्यांना पूर्व पदावर घेण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। काय सांगाल ताई, आपल्या कोणत्या मागण्या आहेत? सर, आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहे की आम्ही मागील 13 वर्षापासून आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक म्हणून आम्ही काम करत आहोत। तरी आम्हाला पुनर्नियुक्ती मिळण्यात यावी। आमच्या जागी आम्हाला डावलून नवीन लोकांना नियुक्ती देण्यात येते। कुठेतरी आमच्या लोकांच्या 35, 40, 50 वयापर्यंत पोहोचले, आता ते कुठे जातील? त्यांचे कुटुंब वाऱ्यावर असल्या कारणाने आम्हाला पुनर्नियुक्ती देण्यात यावी आमच्या जागेवर। आमची हीच एक मागणी। नक्कीच महाराष्ट्र राज्याच्या ज्या लाडक्या बहिणीला आहेत ते लाडकी बहीण कालपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत आणि या बहिणीला न्याय देण्यासाठी यांची पुनर्नियुक्ती आपल्या सेवा केंद्रामध्ये करण्यात यावी अशी मागणी या महिलेकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन रोशनसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।